अंबड पोलिसांची दमदार कारवाई. चेन स्नॅचिंगचे 2 गुन्हे उघड. 2 लाखांच्या मुद्देमालासह 2 आरोपी जेरबंद. 14 ग्राम सोने जप्त. अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत चेन स्नॅचिंगच्या 2 गुन्ह्यांचा छडा लावला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 18 मार्च 2026 रोजी उत्तमनगर सिडको परिसरात फिरत असताना एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात इसमाने हिसकावून नेले होते. तसेच 16 मार्च रोजी विवेकानंद नगर सिडको येथे दुसऱ्या घटनेत एका महिलेच्या गळ्यातील अंदाजे 11 ग्राम सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी पळवून नेले होते. या दोन्ही घटनांबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. अखेर आशिष योगेश भदाणे वय 25 वर्ष राहणार सातपूर आणि भूपेश अनिल शिरसाट वय 28 वर्ष राहणार सातपूर या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी दोन्ही चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून एकूण 14 ग्राम सोन्याचे दागिने असा सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील चेन स्नॅचिंगच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे. 14/3/2026 आणि 16/3/2026 रोजी 2 चेन स्नॅचिंगचे गुन्हे अंबड पोलीस ठाणे येथे दाखल होते. दरम्यान यापूर्वी 2 आरोपी जे युनिटने ताब्यात घेतले होते ते जेलमध्ये होते. त्यानंतर तपास करत होते पी.आय. पडोळकर. त्या तपासामध्ये ह्या 2 आरोपींचा 2 आरोपींना निष्पन्न केलं. त्या आरोपींचा ताबा घेतला होता पोलीस स्टेशनने. आज ताबा घेतला होता त्यांचा काल आणि त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे त्याचे 2 गुन्हे झालेले आहेत त्याच्याबाबत चौकशी केली. त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात केलेला जो माल आहे तर तो रिकवर झालेला आहे. संपूर्ण 100% रिकव्हरी झालेली आहे. दोघं चेन स्नॅचिंगमध्ये महिला होत्या. शैलजा पवार हे रात्री 10:30 वाजता शतपावली करत असताना एक अनोळखी मोटरसायकल चालकाने त्यांच्या गळ्यातली चेन खेचून नेली होती 10 ग्रॅमची. आणि दुसऱ्या आहेत तर त्या सुद्धा आपल्या घराच्या बाहेर उभ्या होत्या आणि अचानक मोटरसायकलस्वार आले आणि त्यांच्या गळ्यातली 3 ग्रॅम वजनाची चेन खेचून नेली होती. त्यात आरोपी आशुतोष भादेकर आणि भूषण शिरसाट हे निष्पन्न झालेले आहेत. दोघांकडून गुन्ह्यातील पूर्ण गेलेला माल रिकव्हर करण्यात आलेला आहे. 2 लाखाचा माल आहे. एकूण 13 ग्रॅम आहे. यापूर्वी मोटरसायकल आम्ही सीज केलेली आहे. जे आरोपी आहे आता ज्यांना अटक झाली यांच्यावर आधी या देखील काही गुन्हे दाखल? हो, यांच्यावर यापूर्वी 4 गुन्हे आणि काही 1.5 वर्षापूर्वी 2 गुन्हे दाखल होते वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला. सध्या ते इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि अंबडच्या कस्टडीमध्ये होते. सध्या ते जेलमध्ये बंद होते. एक 8 दिवसापूर्वीच त्यांना न्यायालयीन कस्टडी झाली होती आणि परंतु आम्ही बाकीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तपास सुरू केला होता. त्या तपासात हे 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत.